नमस्कार अंजय महाराष्ट्र मंडळी बुकमास्तूच्या लँड या सेगमेंटमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे। आज मी कात्रज कोंढवा रोडला इस्कॉन मंदिराजवळ उभा आहे आणि अतिशय सुंदर प्लॉटिंग प्रोजेक्ट इथे बनवून तयार आहे। आणि जर तुम्ही पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये खास करून दक्षिण भागामध्ये स्वतःच्या बंगलोसाठी किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज एक क्लिअर टायटल आणि फुल्ली डेव्हलप प्लॉटिंग प्रोजेक्ट सर्च करत असाल तर आजचा व्हिडिओ आणि आजचा प्रोजेक्ट दोन्ही खूप तुमच्या कामाचे होणार आहे। तुम्ही फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका, जेणेकरून तुम्हाला हा जो प्रोजेक्ट आहे तो डिटेलमध्ये लक्षात येईल। आता आपण या प्रोजेक्टचं टायटल समजून घेऊया। हा प्रोजेक्ट जो आहे तो NA-PMC सँक्शन आहे, म्हणजे या प्रोजेक्टचा जो लेआउट आहे तो महानगरपालिकेकडून सँक्शन करण्यात आलेला आहे। आता पुणे महानगरपालिकेमध्ये प्लॉट घेण्याचे किंवा घर घेण्याचे अनेक फायदे असतात। तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी जे त्या महानगरपालिकेच्या मिळतात। खास करून पिण्याचं पाणी आणि ड्रेनेज ही जी फॅसिलिटी ती तुम्हाला पुणे महानगरपालिकेची मिळते आणि त्याचा फायदा जो आहे तो तुम्ही बंगलो बनवल्यानंतर किंवा तुम्ही स्वतः राहायला आल्यानंतर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात होतो। बाकी या प्रोजेक्टचं लोकेशन सांगायचं झालं तर कात्रज कोंढवा रोडला या प्रोजेक्टचं लोकेशन आहे आणि इस्कॉन टेम्पल जे आहे ते तुम्हाला माहितीच आहे, या भागामध्ये खूप फेमस आहे। इस्कॉन मंदिराजवळच हा जो प्रोजेक्ट आहे तो लोकेटेड आहे। बाकी ह्या प्रोजेक्टला लागून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला फ्लॅटची भली मोठी स्कीमसुद्धा इथे बघायला भेटेल। आता इथे प्लॉट घेण्याचा अजून एक फायदा काय आहे की फ्री होल्ड प्लॉट हे असणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त FSI वगैरे जो आहे तो पण तुम्हाला 1.35चा FSI इथे मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त तुम्ही जो पेड FSI आहे तो सुद्धा इथे घेऊ शकणार आहात, जो साधारणतः 1000 स्क्वेअर फूटला 600 स्क्वेअर फुटापर्यंत आहे। म्हणजे जर मोठं घर बनवण्याचा, मोठा बंगलो बनवायचा तुमचा जर काही प्लॅन असेल तर तो इथे नक्की एक्झिक्यूट तुम्ही करू शकणार आहात। तर बाकी सेपरेट सेल डीड आणि सातबारासुद्धा तुमचा इथे होणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त क्लिअर टायटल असल्यामुळे बँक लोन जे आहे ते सुद्धा तुमचं इथं होणार आहे। आता इथं जेवढे प्लॉट विकले गेलेत त्यांनी HDFC बँकेकडून लोन घेतलेलं आहे, कारण HDFCचा जो APF आहे तो या प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये आहे। त्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेतून पण तुम्ही लोन इथे घेऊ शकणार आहात। बाकी क्लिअर टायटल प्रॉपर्टी घेण्याचे अजूनही बरेच सारे फायदे आहेतच आणि मी नेहमी सांगतो की कधीही तुम्ही फर्स्ट होम साठी प्लॉट घेत असाल तर तो NA घेणं प्रेफर केलं पाहिजे, कारण भविष्यात ज्या अडचणी आहेत त्या तुम्हाला NA प्लॉटमध्ये तर निश्चित येत नाही। आता आपण या प्रोजेक्टला अजून डिटेलमध्ये समजून घेऊ, म्हणजे या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊ। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आलाय किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे आणि लँड या सेगमेंटमध्ये आम्हीच एकमेव आहोत की जे जमीन जुमला हे आमचं स्पेशल चॅनल बनवून त्याच्यावर फक्त लँडचे व्हिडिओ टाकत असतो। आणि जागेमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आमच्यासारखी सुंदर कंपनी तुम्हाला मार्केटमध्ये सापडणार नाही। आम्ही कुठलेही चार्ज करत नाही, पण आमच्या कस्टमरला आम्ही पुरेपूर सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो आणि हे सगळं करताना आम्ही कुठले चार्जसुद्धा करत नाही। सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 4 एकरचं टोटल हे लँड पार्सल आहे, 28च प्लॉट आहेत। FSI जसं मी मगाशी सांगितलं 1.35चा FSI। आता FSI म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स, लिगली किती कन्स्ट्रक्शन तुम्हाला इथे करता येईल। तर 1.35चा म्हणजे 1000 स्क्वेअर फूटचा साधारणतः प्लॉट असेल तर तुम्ही 1350 स्क्वेअर फूटपर्यंत इथे बांधकाम करू शकणार आहात। आता इथे जो अवेलेबल प्लॉट आहे तो 3014 स्क्वेअर फूटचा आहे, त्याच्यावर लिगली तुम्ही 4068 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन इथे करू शकणार आहात। इथे सगळ्यात छोटा प्लॉट 2500 स्क्वेअर फूटचा पण होता, पण तो पूर्णपणे सोल्ड आउट आहे। आता जे प्लॉट अवेलेबल आहे ते 3014 स्क्वेअर फूटचे आहेत आणि 4737 स्क्वेअर फूटचे प्लॉट इथे अवेलेबल आहेत। बाकी या प्रोजेक्टमध्ये येण्यासाठी सोसायटीचा 24 मीटरचा रोड आहे, जो की पूर्णपणे सिमेंटचा रोड आहे। त्याच्यामधोमध अतिशय सुंदर असं प्लांटेशन केलेलं आहे, फुटपाथ आहे, पूर्ण स्ट्रीट लाईट पण झालेलं आहे। आणि प्रोजेक्टच्या जेव्हा तुम्ही आतमध्ये येता तेव्हा तुम्हाला अशी एंट्रन्स गेट जिथे लागतं, अशी कमान लागते प्रोजेक्टची। तिथून तुम्ही आत आलात की आता जिथे मी उभा आहे हे 9-12 मीटरचे सिमेंटचे रोड आहेत। आता हा जो रोड आहे तो 9 मीटरचा आहे, जिथे तुम्हाला इथे ॲक्च्युअल 20 फुटाचा सिमेंटचा रोड, त्यानंतर हे फुटपाथ तुम्हाला इथे दिसतं आहे। त्या व्यतिरिक्त हे 2 फुटाचं डिमार्केशन केलेलं आहे पूर्ण प्रोजेक्टला। आता पूर्ण प्रोजेक्टला तुम्हाला ही वॉल कंपाऊंड पण दिसत असेल बघा, इथे माझ्या अवतीभोवती तुम्हाला जी दिसते ना ते पूर्ण प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड आहे। प्रोजेक्टला जर तुम्ही ह्या साईडनी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा एक बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे आणि ह्या प्रोजेक्टच्या बाजूला लागून हे प्लॉटिंग प्रोजेक्ट इथे करण्यात आलेला आहे। आता अशा लोकेशनला जर तुम्ही बघितलं तर फ्लॅट करायला काही हरकत नव्हती, पण इथे बिल्डरनी प्लॉटिंग केलेलं आहे। तर ज्यांना ह्या भागात प्लॉट घ्यायचा आहे त्यांच्यासाठी तर ही खूप चांगली गोष्ट आहे।
आता इथल्या ॲम्युनिटीज सांगायचं झालं तर मल्टीपर्पज कोर्ट तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त बास्केटबॉल कोर्टसुद्धा तुम्हाला देण्यात आलेला आहे. आता जिथे मी उभा आहे तुम्ही हा बघू शकता, हा मल्टीपर्पज कोर्ट आहे आणि व्यवस्थित बनवण्यात आलेलं आहे. एक अतिशय लक्झुरियस आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही इथे. तो जो बनून तयार आहे पूर्णपणे आणि ही बिल्डिंग इथे लागून असल्यामुळे ना ह्या प्रोजेक्टचा लुक आहे तो खूप सुंदर असा इथे येतो आहे. त्या व्यतिरिक्त गझिबो आहे, त्याच्यानंतर जॉगिंग ट्रॅकसुद्धा या प्रोजेक्टमध्ये आहे. 24/7 सिक्युरिटी गार्ड आहे या प्रोजेक्टमध्ये. त्या व्यतिरिक्त सिमेंटचे रोड मी तुम्हाला सांगितलं. वॉटर कनेक्शन इथे तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तुमच्या प्रत्येक प्लॉटसमोरून पिण्याच्या पाण्याची जी लाईन आहे ती गेलेली आहे. जेव्हा तुम्ही बंगलो बनवाल तेव्हाच ती लाईन तुम्ही तिथून घरात कनेक्ट करू शकता. त्या व्यतिरिक्त फीडर बॉक्स आहे, पूर्ण रोडवर फीडर बॉक्स लावण्यात आले. एक मेन 3 फेजचं कनेक्शन आणले, तिथून ती वायरिंग फीडर बॉक्समध्ये घेण्यात आलेली आहे आणि प्रत्येक प्लॉटच्या समोर तुम्हाला इलेक्ट्रिक कंडक्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. म्हणजे तिथून तुम्ही मीटर घेऊ शकता तुमच्या घरामध्ये. त्या व्यतिरिक्त महानगरपालिका हद्दीमध्ये हा प्लॉट असल्यामुळे मेन रोडला ड्रेनेज ची लाईन आहे ती गेलेली आहे आणि ह्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा तुम्हाला ड्रेनेज लाईन देण्यात आलेल्या आहेत. आता जेव्हा तुम्ही बंगलो बनवाल तेव्हा हीच ड्रेनेजची लाईन जी PMCच्या मेन ड्रेनेज लाईनला कनेक्ट कराल. त्याच्यामुळे ड्रेनेज हा एक खूप महत्त्वाचा विषय असतो. आता पुण्याच्या अवतीभोवती लागून जेवढा भाग आहे जो नव्याने डेव्हलप झाला आहे तिथे ड्रेनेज हा एक फार मोठा इश्यू आहे जो तुम्हाला इथे येणार नाही. त्या व्यतिरिक्त RCC वॉल कंपाऊंड आहे. 2 फुटाचं डिमार्केशन प्रत्येक प्लॉटला इथे देण्यात आलेलं आहे. पूर्ण प्रोजेक्टमध्ये स्ट्रीट लाईट तुम्हाला बघायला भेटेल. रोडला स्ट्रीट लाईट तुम्हाला इथे लावून देण्यात आलेले आहेत आणि ज्या बनवल्यामुळे दिसायला चांगलं दिसतात ते. आणि त्या व्यतिरिक्त प्रत्येक प्लॉटसोबत तुम्हाला 5 अशा मोठ्या कुंड्या देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे झाडं आहेत ना ती 5-5 देण्यात आलेली आहेत आणि रस्त्याला जी झाडं लावली ती वेगळी आहेत. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटतील. म्हणजे 4 ते 5 ॲम्युनिटीज आहेत आणि ज्या गरजेच्या फॅसिलिटी असतात बंगलो बनवण्यासाठी लागतात त्या सर्व ह्या प्लॉटमध्ये देण्यात आले आहेत. बेसिकली रेडी टू मूव्ह असा हा प्रोजेक्ट आहे. सो आता आपण इथला रेट समजून घेऊ. रेट हा एक फार महत्त्वाचा विषय असतो. लोकेशन जेवढं महत्त्वाचं असतं तेवढंच रेट महत्त्वाचा असतो. बऱ्याचदा लोकांना प्रोजेक्टचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा आवडतो, घ्यायची पण इच्छा असते, पण बजेट एक इश्यू असतो. सो इथला रेट सांगायचा झाला तर 3014 स्क्वेअर फूटचा जो प्लॉट आहे जो इथं अवेलेबल आहे सगळ्यात छोटा प्लॉट म्हणून, त्याची पॅकेज कॉस्ट 1,90,00,000 रुपये जाते आणि इथे प्लॉट घेण्यासाठी तुमचं HDFC बँकेतून लोन होणार आहे. आता इथलं जे बजेट आहे ते जर तुम्हाला जास्त वाटत असेल किंवा तुमच्या बजेटमध्ये इथले जर प्लॉट बसत नसतील, या भागात अनेक व्हिडिओ आम्ही याच्या आधी बनवलेले आहेत. त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो, ते तुम्ही व्हिडिओ नक्की बघून घ्या. जेणेकरून ह्याच्या आधी जे प्लॉटिंग प्रोजेक्टचे आम्ही व्हिडिओ बनवले तिथं कुठं तुमचं बजेट मॅच झालं तर तुम्हाला तिथं प्लॉट घ्यायला सोपं जाईल. आणि अजून एक चांगली बेस्ट आयडिया अशी आहे की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. आमची जी बुक माय वास्तूची टीम आहे जी तुम्हाला ह्या दक्षिण पुण्यामध्ये जेवढे NA प्लॉटिंग प्रोजेक्ट आहेत, म्हणजे जे PMC हद्दीमध्ये आहेत किंवा PMC हद्दीला लागून आहेत, ते सगळे दाखवण्यासाठी सुद्धा मदत करेल. आणि निसंकोचपणे कॉल करा. आम्ही कधीच कुठले चार्ज करत नाही. बिल्डरला आम्ही सर्व्हिस देत असतो. अनेक व्हिडिओ बनवल्यामुळे आमच्याकडे एक चांगला डाटा जो आहे तो तयार होतो आणि तीच माहिती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्याचा फायदा तुम्हालाच होतो. प्लॉट शोधण्याची गरज जास्त पडत नाही दुसरीकडे. आणि निगोशिएशनलासुद्धा आमची जी टीम आहे ती तुम्हाला निश्चित मदत करते आणि आमच्या बिल्डरचे चांगले रिलेशन असल्यामुळे तुम्हाला निगोशिएशनला नक्की आमची मदत होते. सो स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की संपर्क करा. डिस्क्रिप्शनमध्ये अजून पण व्हिडिओच्या लिंक आम्ही टाकतो, ते पण बघून घ्या. आणि तुमचं बजेट कुठंच बसत नसेल पण तुमच्याकडे एक लमसम अमाऊंट असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडचा एक नक्की विचार करा. म्युच्युअल फंड एक अतिशय सुंदर असा प्लॅटफॉर्म आहे ज्याला सरकारसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रमोट करते, कारण म्युच्युअल फंडची ग्रोथ आहे ती खूप चांगली आहे. तुम्ही अगदी 500 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि थोडे थोडे पैसे साठवून भविष्यात जर तुमचे काही गोल्स असतील, खास करून जर तुम्ही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर 20-20 वर्षाचे लोन असतात. 1-2 EMI जरी तुमचे चुकले तरी बँकेची जप्ती येण्यासारखे प्रकार होऊ शकतात. तर अशा केसमध्ये तुम्ही छोटीशी अमाऊंट जर म्युच्युअल फंडमध्ये बाजूला काढून ठेवली, सेव्हिंगची इन्व्हेस्टमेंट करण्याची जर सवय लावून घेतली तर भविष्यात एक चांगला फंड तुमचा तयार होऊ शकतो आणि तुम्ही ती लमसम अमाऊंट भरून तुमची प्रॉपर्टी जी आहे ती डेप्थ फ्री किंवा लोन फ्री करू शकता. त्या व्यतिरिक्त जर लमसम अमाऊंट तुमच्याकडे पडून असेल तर म्युच्युअल फंडमध्ये SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनसुद्धा असतात, जिथे तुम्ही लमसममध्ये इन्व्हेस्टमेंट करून मंथली रिटर्नसुद्धा घेऊ शकतात. किंवा तुम्हाला थोडेसे जास्त रिटर्न हवेत असं वाटत असेल तर आमच्याकडे अशा काही कंपन्यांच्या याद्यासुद्धा आहेत किंवा अशा काही लिस्ट आहेत आमच्याकडे ज्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे आणि जे अगदी महिन्याला 2 ते 4% सुद्धा रिटर्न देतात. तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला निश्चित ह्या बाबतीत मदत करू. आम्ही स्वतः म्युच्युअल फंडमध्ये SEBI रजिस्टर्ड आहोत, सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत. सो अनेक लोकांना आम्ही पोर्टफोलिओ बनवण्यासाठी मदत करत असतो. तुम्हालासुद्धा
निश्चित करू आणि ते सुद्धा करताना आम्ही कधीच कुठले चार्ज आमच्या कस्टमरला, आमच्या व्ह्युअर्सला करत नाही. सो सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या फायद्याच्याच आहेत. तर कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा. कमेंट करून हे सांगायला विसरू नका की अजून तुम्ही कुठल्या भागात पुण्यामध्ये प्लॉटिंग प्रोजेक्ट सर्च करताय. आम्ही नक्की त्या भागातले व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येऊ. बाकी प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवारी 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ टाकत असतो. सो तुम्ही नोटिफिकेशन लावून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ निश्चित बघता येतील. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्थ राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.